बार तो ही को दे राधा बन कर देखो मेरे सावरिया राधा रो रो कहे हो। अरे या जगात खाऊ घालण्यामध्ये प्रेम असलं पाहिजे. जेव्हा भगवान जगाचा बाप पांडुरंग परमात्मा जेव्हा नामदेव महाराजांची परीक्षा घेण्यासाठी आले ते पण कुत्र्याच्या रूपात तेव्हा मात्र नामदेव महाराजांनी त्या भाकरीला तूप राहून त्या कुत्र्याच्या मागे लागले. का खाऊ घालण्यामध्ये प्रेम असलं पाहिजे. पिंटू पाटील खाऊ घालण्यामधला आपला असला आपला आपल्या डाव्या हातात काठी असते अशी लपवलेली आणि उजव्या हातात भाकरी. कुत्र जवळ आलं ते भाकरीच्या मागं करायचं आणि काठीच्या ठोका टाकायचं. असंच आहे ना. ज्या अर्थी आपल्या हातानं कुत्र सुद्धा खात नाही देव तर सोडूनच टाका. अरे इथं नसला पाहिजे. तू किती वेळा आहे रे पण जोरात बोल. शेव दिले का घड्याळाला काटे किती 12. तुला आखली आहे का 2 असतात 3 मग आता कशी 3 झाली मग काठी. तुझी स्मार्ट वॉच तुला काय करणार. आणि इथं नाचलं पाहिजे. आणि इथं जगाचा बाप नसतो. हे आपले पोरं इथं नाही नाचत. बजाव डीजे गडुराचं पाणी कसे डवले ना मुतलं चड्डीत. आता काय अरे इथं नाचलं पाहिजे. सोनू तुझ्या माझ्यावर भरोसा नाही का. बापायचाच नाही सोनूचं कसं राहील. अहो थोडं हसत जाऊ. तुम्ही आजारी आहे का. हसतच नाही हो माणसं. हे जाऊरकरचा कीर्तन आहे. हसलं पाहिजे. 80% पोरं आता पुणे मुंबई इकडे हसण्याचे क्लास आहेत. एवढं आपलं दुर्भाग्य झालंय. आणि हे फक्त एकच जागा आहे मन मोकळा हसतो ते म्हणजे कीर्तन. आणि तुम्ही इथं येऊन असं बसते. हो आपण चांगला माणूस लवकर जातो. काही जणांना अख्खं गाव कटाळलं मरूच ना. उलट पाहुण्यानं फोन केला हॅलो हाय का अजून आवाज वाढव थोडं. पाहुणे यायची बंद झाली आणि पाहुणे आले पाहुण्याकडे असं पाहतो. पाहुणे म्हणले चहा. पाहुणे म्हणले दूध. पाहुणे म्हणले दारू. पाहुणे म्हणले रसा. हा ना 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 ना. हसल्या पाहिजे. अहो जे हसत नाही ना गजानन महाराज त्याचा लई भारा काटा काढतात. हा जेवायला बसला चमक निघली 1 लाख 2 लाख मागचं लाख 9 लाख. हसत जा भाऊ नाही हसी बाबा. पालुकन मांडी घाल रे बड्या. लई चित्र बाई वाड्यावर या आणि राहतो वाड्याच्या घरात. मला आमदार झालं सारखं वाटतंय. आखी चेन खाली. चालू द्या कार्यक्रम. अहो पूर्वीलाही गाणी चांगली होती. ताप पाऊले चलती पंढरीची वाट ती गेलो धनी मलाई दाखवना विठुरायाची पंढरी ते गेलो. चल ग सके पंढरीला आणि विठ्ठल ते गेलो. दरीला दरीला पंढरीचा चोरा. दरीला पंढरीचा चोरा.
गजानन महाराज की दरीना 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 पंढरीचा चोर दरीना 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 पंढरीचा चोर दरीला 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 पंढरीचा चोर दरीला 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 पंढरीचा चोर पंढरीचा चोर पंढरीचा चोर ते गेलो धनगरवाड्यात घुसला ग बाई धनगरवाड्यात घुसला आता देव का रिकाम आहे का कोणत्या पण वाड्यात घुसायला काय तली चित्र गाणे करते हा आणि तेवढाच नाही नामदेव महाराजांच्या कीर्तनात नाचले ए आणि ज्या बाबाच्या दर्शनासाठी पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी वाळवंटापासून महाद्वारापर्यंत गर्दी लागते आणि तो बाबा नामदेव महाराजांच्या कीर्तनात नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग 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 हे जने भले चार देवा बोला भागा जने भले चार देवा बोला भागा जने भले ज्ञान देवा बोला भागा जने भले देवा बोला भागा देव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग देव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग पांडुरंग वाळवंटापासून महाद्वारापर्यंत गर्दी लागते तो बाबा नामदेव महाराजांच्या कीर्तनात नाचला इको द्या उठा पांडुरंगाता प्रभात समय पाताळा वैष्णवाचा मेळा करुणा पायी दाटला वैष्णवाचा मेळा करुणा पायी दाटला उठा पांडुरंगा प्रभात समय पाताला वैष्णवाचा मेळा करुणा पायी दाटला वैष्णवाचा मेळा करुणा पायी दाटला महाद्वारापर्यंत महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी उभे सोडून या. सोनी महाद्वारापर्यंत महाद्वारापर्यंत सुरुवाती दाटी दोन्ही हात बाबापासून महाद्वारापर्यंत आणि तो बाबा पांडुरंग परमात्मा माझ्या नामदेवानांच्या कीर्तनात नाचला काय अधिकार असेल नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर एवढी ताकद होती आणि तेवढाच नाही संताचा आणि देवाचा आतुरता प्रेम आहे आणि तुम्ही तुमच्या एरियात 120 किलोमीटर इथून शेगाव मारा बरोबर आहे ना 120 आहे ना मी तिथं पाटीला वाचवलं 120 किलोमीटर आहे लई लांब नाही थोडं जवळ जात जा शेगावला आणि दुसरं मंदिर आहे पहिलं मंदिर शेगाव मध्ये गजानन महाराजांचं आणि दुसरं मंदिर वीर संस्थान गजानन महाराज आणि तिसरं मंदिर म्हणजे हे गजानन महाराज जोरदार टाळी वाजवा कनेरगाव मधले दुसरे गजानन महाराज एकदा जोरदार टाळी वाजवा आणि सोपे नाही गजानन महाराज ते संत आहेत काही लोक म्हणतात महाराज ते आपल्यासारखेच दिसतात आपल्यासारखंच व्यवहार करतात आपल्यासारखेच दिसतात आपल्यासारखंच वागतात पण तरी त्यांना सामान्य माणूस म्हणतात संतनवती जगामान साचा सारिखे संतनवती जगामान संतनवती जगामान साचा सारिखे संतनवती जगामान साचा सारिखे समुद्र तीराने पैगा संतनवती जगामान साचा सारिखे संतनवती जगामान साचा सारिखे संतनवती जगामान साचा सारिखे संत नव्हती जगा माणसा सारिखे ते संत असू द्या पण ते आपल्यासारखेच दिसतात आपल्यासारखाच व्यवहार करतात पण तरी त्यांना सामान्य माणूस म्हणता येत नाही थाप मंदिरे कळस बोलला शेगावी मंदिरे
गण गण बोले गण 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 बोले हात वर करा गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण 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 बोले गण 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 बोले हे गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते आणि तेवढंच नाही संताचा आणि देवाचं आतुरत प्रेम आहे. तुम्ही म्हणाल मला संत कोणते? संत तर भरपूर आहेत. गजानन महाराज, सावता महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, पण आज घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाईंचा. आणि जेव्हा तुकोबाराय पंढरपूरला जायचे वारीला, आषाढी वारीला जायचे आणि गेल्या गेल्या चंद्रभागेमध्ये स्नान करायचे. चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिनान. चंद्रभागेमध्ये स्नान करायचे आणि पुंडलिकरायाचे दर्शन घ्यायचे आणि मग माझ्या भगवंताकडे यायचे. आणि पुन्हा वारी संपल्यावर पुन्हा दर्शन करायचे आणि पुन्हा वारी संपल्यावर पुन्हा दर्शन करायचे. मग मात्र शेवटचं दर्शन मग पुन्हा कार्तिक वारीला यायचे. पुन्हा वारी संपल्यावर पुन्हा दर्शन करायचे आणि पुन्हा एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि गोपाळपूरचा काला. मग आता शेवटचं दर्शन मग मात्र तुकोबारायांचे अश्रू भरून यायचे. तुकोबाराय म्हणायचे झाले दर्शन तुझ्या आता येतो माघारी पंढरीनाथा. बस माय बापा तुझं आता दर्शन झालं देवा, येतो बर का देवा, येतो बर का देवा, येतो बर का देवा, येतो बर का. पाऊल टाकाव गावाकडे आणि बघावं देवाकडे. पुन्हा अजून पाऊल टाका गावाकडे आणि बघावं देवाकडे. आणि देव म्हणू लागले तुकोबाराय पाऊल टाकता गावाकडे आणि बघता माझ्याकडे. उपदेश काय हे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या सासूर्यासी जाये कन्या सासूर्यासी जाये कन्या सासूर्यासी जाये कन्या सासूर्यासी सासूराशी जाय आणि मागे परतून पाय. म्हणजे काय? कन्या जब मायर छोड़ती पिता दीवार पे सर पटक 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 के लढताय. येरी रडणार नाही त्याचं कारण आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज मुलगा का लढू शकत नाही? मुलाला विचारा. काय नाही महाराज 10-50 वर्ष ताप आहे. एकदा म्हातारं मेलं अख्खी तिजोरी आपली. पण मुलगी तशी नहीं महाराज. जिस घर को मैं 25 साल मेरा 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 कर रही हूं ना, मेरे को पता है ये सब छोड़ के जाना पड़ेगा तब भी प्रेम करती हूँ. अरे निस्वार्थ प्रेम
ही मुलगी आपल्या बापावरती करत. तुम्ही म्हणाल ते कस काय, तर सांगतो भजन करा विठाल विठाल. विठाला 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 हरी विठ्ठल भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की काय. का गाऊ शकत नाही. आणि त्याचं एक कारण आहे, कल्पना करा.